मुलींच्या स्वरक्षणासाठी जूनपासून महाविद्यालय आणि शाळांमध्ये लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण देणार. महाविद्यालयातील मुलींना 2,000 रुपये कमवा शिका या योजनेतून देण्याची तयारी. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची सांगलीत घोषणा. महिला सबलीकरणसाठी केवळ महिलांनीच नव्हे तर सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. सांगली जिल्ह्यामध्ये महिला सबलीकरण यासाठी आम्ही नवीन प्रयोग केला असून यातून 50 शाळांमधील 36,000 मुलींना दर आठवडा 1 तास शनिवारी कराटे जुडो प्रशिक्षण आम्ही दिले. त्यातील पहिला येलो बेल्ट 15,400 मुलींना आम्ही आज दिला आहे. त्यांच्या पुढचे बेल्ट मिळवण्यासाठी जे जे शुल्क द्यावं लागेल ते प्रशासन देणार आहे. त्याचबरोबर जूनपासून प्रत्येक शाळांमध्ये स्वसंरक्षणासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण येणार आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या 5 लाख मुलींना कॉलेज फी नाही, हॉस्टेल फी नाही, या व्यतिरिक्त दर महिना 2,000 रुपये कमवा शिका योजनेतून देणार असल्याची घोषणा उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सांगलीतील मुली आणि महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत कराटे प्रशिक्षण झालेल्या मुलींना येलो बेल्ट आणि प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवाडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह अधिकारी कराटे प्रशिक्षण घेतलेल्या मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनाच्या महाराष्ट्रातल्या, देशातल्या, जगातल्या सगळ्या महिलांना शुभेच्छा. हा जागतिक महिला दिन असला आणि त्यानिमित्ताने महिला सबलीकरणासाठी प्रयत्न करायचे असले तरी ते केवळ महिलांनी करायचे नाही आहेत, तर सर्वांनी मिळून ते करायचे आहे. हे मान्यच आहे की सावित्रीबाई फुलेंमुळे शाळेमध्ये न येणाऱ्या महिला शाळेत आल्या, पण त्यांना पाठबळ हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी निर्माण केलं. महिला शिक्षणामध्ये मोठं काम करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे होते. अशी खूप मोठी यादी सांगता येईल. त्यामुळे या महिला दिनाच्या निमित्ताने महिला सबलीकरणासाठी सर्व समाजाने प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. सांगली जिल्ह्यामध्ये नवीन काही प्रयोग आम्ही करतो. त्याच्यामध्ये 20,000 मुलींना दर आठवडा 1 तास शनिवारी सकाळी 8 ते 9 कराटे आणि जुडोचं प्रशिक्षण आम्ही दिलं. त्यातला पहिला बेल्ट येलो बेल्टसुद्धा 15,400 मुलींना मिळाला. तो प्रदान करण्याचा कार्यक्रम तालुकाशा सुरू आहे. जिल्हा केंद्रात थोडा मोठा कार्यक्रम झाला. आता त्याच्या पुढचे बेल्ट मिळवण्यासाठी जे शुल्क द्यावं लागतं ते प्रशासन देईल असं आज आम्ही घोषित केलं. जूनपासून लाठीकाठीचं प्रशिक्षण पण शाळांमध्ये दिलं जाईल असं घोषित केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी फी माफ केल्यामुळे जवळजवळ 48,000 मुलींची संख्या महाराष्ट्रात वाढली. पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ म्हणजे प्रोफेशनल कोर्सेसला. त्याच्यामध्ये अदर फीसुद्धा विद्यापीठाने ठरवून देणं, FRAने ठरवून देणं शुल्क नियंत्रणने. त्यामुळे ती वाजवी ठरणं आणि तीसुद्धा सरकार देऊ शकेल का असा प्रयत्न करणं, म्हणजे ती ट्युशन फीमध्येच टाकायची. म्हणजे आपोआपच ट्युशन फी जशी आम्ही रिएम्बर्स करतो त्या कॉलेजला, त्या शाळेला, त्या मुलीच्या पालकांच्या वतीने सरकार देतं, तसं ट्युशन फी आणि परीक्षेच्या फीच्या वरून अदर फी देता येईल का असा आमचा प्रयत्न आहे. प्लस 5 लाख मुलींना महाराष्ट्रामध्ये कमवा शिकामधून दरमहा 2,000 देता येतील का, जी अमाऊंट वर्षाला 1,000 कोटी होईल. पण 5 लाख मुलींना तसं 1,500 रुपयामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीमध्ये त्या महिलांचा आत्मसन्मान वाढला. काही जणांनी व्यवसाय सुरू केले. 1 लाखाचं लोन आता त्यांना मिळणार. तसं कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीला ट्युशन फी नाही, परीक्षा फी नाही, अदर फी नाही, हॉस्टेल फी नाही. कारण हॉस्टेलला आता आपण निर्वाह भत्ता सुरू केला जो महिन्याला 6,000 पर मंथ, 10 महिन्याचा 60,000 आहे, की जेणेकरून हॉस्टेल नाही मिळालं तर ते रूम घेऊन जाऊ शकते, मेस लावू शकते. तसं दरमहा ह्या व्यतिरिक्त 2,000 रुपये तिला पॉकेट मनी देता येईल का, असं कमवा आणि शिका नावाचा एक मोठा प्रयोग करण्याच्याही प्रयत्नात आपण आहोत. बजेटमध्ये आज 8 मार्च आहे. आजच्या दिवशी मी सर्व सांगली जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील आणि देशातील सर्व महिलांना आजच्या या दिवशी मी महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनाखाली ज्या शाळांमध्ये 500पेक्षा जास्त मुली होत्या अशा 51 शाळा आम्ही निवडल्या आणि तेथील सगळ्या मुलींना आम्ही ऑगस्ट महिन्यापासून फेब्रुवारीपर्यंत आम्ही दर शनिवारी 1 तास
कराटे किंवा तायक्वॉन्दोचं प्रशिक्षण दिलं. याच्यातून मुलींमधला आत्मविश्वास वाढला. त्यांना अनेक पंचेस केक्स, समजा कोणी कॉलर धरली तर काय करायचं, कोणी जर का अचानकपणे पाठीमागे येऊन हल्ला केला तर काय करायचं, अचानकपणे कोणी एखाद्याने शस्त्र दाखवलं तर प्रतिकार कसा करायचा, याचे फक्त मार्गदर्शन नाही तर सराव करून घेतला. आणि आज आम्हाला आनंद वाटतो सांगायला की 38,600 मुलींपैकी आज सांगली जिल्ह्यामध्ये 15,508 म्हणजे 15,500पेक्षा जास्त मुलींना आम्ही येलो बेल्ट त्यांना मिळालेलं आहे. ती परीक्षा ते उत्तीर्ण झालेल्या आहेत. आमच्या 10वी आणि 12वीला बसलेल्या मुलींना मात्र आम्ही या परीक्षेला बोलवलं नाही, कारण त्यांची 10वी आणि 12वीची परीक्षा महत्त्वाची आहे. त्यांची परीक्षा संपल्यानंतर आम्ही त्यांना बोलवणार आहोत. आणि मला असं वाटतं की मुलींमध्ये वाढलेला आत्मविश्वास, मुलींमध्ये वाढलेले एक स्वतःबद्दलचा एक विश्वास हा खऱ्या अर्थाने आजची देण आहे. आजचा कार्यक्रम आजच्या सगळ्या शाळांमध्ये आम्ही संपूर्ण जिल्हाभर घेत आहोत. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका आणि मिरज ग्रामीण येथील 18 शाळांमधल्या आज जवळजवळ 1,000 विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांबरोबर आले होत्या. आणि आज पालकमंत्री महोदय, खासदार विशाल पाटील साहेब, त्याचबरोबर आमदार इद्रिस नायकवडी साहेब आणि समितदादा कदम साहेब या सर्वांच्या उपस्थितीत SP साहेबांच्या उपस्थितीत आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. मला असं वाटतं की आपण मुलींना घाबरू नकोच म्हणण्यापेक्षा मुलींनीच म्हटलं पाहिजे, आईवडिलांना तुम्ही काळजी करू नका, कोण समोरून आलं तर मी सक्षम आहे, मी स्वतःच्या स्वावलंबनाने मी पुढे जाणार आहे. मला असं वाटतं आपल्या मुलींना 8 मार्च रोजी हा आत्मविश्वास आपण सर्वांनी दिला, हेच फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा आजच्या दिनाच्या निमित्ताने या सगळ्या महिलांना मी पुन्हा एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सर्व पुरुषांना त्यांनाही मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद. Myself Viraja Amol Raste, the student of Podar International School Sangli. I am very glad and happy to learn Taekwondo in my school daily. Because of our guardian minister, Mr. Chandrakant Patil sir. And I am very thankful to our principal sir, Mr. GB Patil sir, and our teachers to give me this confidence and courage. Thank you all. मी श्रीषा घाडगे इयत्ता 10वी वर्गात आहे आणि मला ह्या कराटे कार्यक्रमामुळे खूप शक्ती आलेली आहे असं वाटतं आणि माझा कॉन्फिडन्स पण खूप वाढलेला आहे. ह्याच्यामुळे मी आधी खूप नाजूक होते आणि मला जास्त कॉन्फिडन्स नव्हता, पण कराटेमुळे मला कॉन्फिडन्स आलेला आहे आणि मी कुठल्याही भीतीला एकदम सामना करू शकते. धन्यवाद. माझे नाव जहीन मोहसिन मुपगार. मी राणी सरस्वती देवी कन्या शाळा सांगली इथे शिकत आहे. आमच्या शाळेत 2 ऑगस्टपासनं प्रशिक्षण चालू झालं आहे. ह्या प्रशिक्षणामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास आलेला आहे. आम्ही आता कुठेही बेधडक फिरू शकतो आणि आम्ही आता कुठल्याही संकटाला चांगल्यापणे मात करू शकतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.